जय जय राम कृष्णा हरी हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्णा हरी जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झालो वा गुरुजी वा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव माधव बरवा विठ्ठल बरवा माधव तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे वहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा वहा माधव बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा माधव बरवा
तव बळवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम संगतो तुम्हासी भजारे विठ्ठला हरे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला वासे बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया आई तरी गेला जन्म वाया आई तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरी सा बरोबरी दुरावसे करिता बरोबरी दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावसे दुरे भवाची पुरी वहावसे देवाचे पुरी वावसे देवाचे ओरे वावसे काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावाचे कारण काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावाचे कारण कामने आन विठोबाची कामणे आठ विठोबाचे जो कामणे आठ विठोबाचे करिता बरोबरी दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावसे दुरे बरोबरी दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावसे दुरे वाचे पुरी महावसे भवाचे पुरे महावसे भवाचे पुरे महावसे डोंबार घुमाई गोबार भूमाई डोंबार घुमाई टाळी वाजवा माईबाप भजन डोंबार घुमाई टाळी वाजवा माईबाप भजन करा टाळी वाजवा मोठेवाडी ते पंढरपूर टाळी वाजवा भजन करा गोबार गोबार डोंबार घुमाई गोबार गोबार डोंबार घुमाई गोबार गोबार डोबा हा धोबा 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 टाळी वाजवा माईबाप येऊ द्या जोरात टाळीचा आवाज वाजवा जोरात टाळी टाळ पखवाज टाळी वाजवा जोरात टाळ पखवाज टाळी टाळ ठोपा हा धोबा 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 सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला 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 सांगतो तुम्हासी बजारे
दुरावसे दोरे करता बरोबरी दुरावसे दोरे भावाची पुरी वावसी वावसी बाबाचे पुरी बाबाचे भवाचे वाजवा माईबाप भजन करा
करा टाळी वाजवा बोला पुंडरी कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज पंढरीनाथ भगवान की मावली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की पवन सूत हनुमान की महारुद्र हनुमान की चैतन्य कानीपनाथ महाराज की पार्वती पते हर 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 सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोभरी दुरावसे दुरी भवाची ही पुरी वहावसे काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण तुका मने आन विठोबाची करिता भरोभरी दुरावसे दुरी भवाची हे पुरी वहावसे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया अरे आवाज ओळखत लावू देवराया वाघृती वाजे हो दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया ओम नमो जय अद्यावेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोभरी दुरावसे दुरी भवाची हे पुरी वहावसे विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी शिवेकरिता निवडलेला अभंग याची यावत भूतलावरच्या दर्शिवाचा बुद्धार बाबा या अनुषंगान स्वतःचा देह अखंड जगविणारे वितराग संपन्न साधू अकारण करुणावरुणाले भक्तकाम भगवान पंढरदेश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढेबाळ असणारे संत या जगाचा संसार सुखाचा भवा म्हणून स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी ज्यांचं स्थान आहे असे या वारकरी संप्रदायातील देवमान्य संत ग्रंथमान्य संत संतमान्य संत आणि भगवंत मान्य संत परम पवित्र अक्षय तनोगात्र बोल्लोबा पुत्र जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकोबाराय महाराज यांचा अभंग गाथेतून निवडलेला 3 चरणाचा उत्कृष्ट असा जीवाला उद्धाराचा मार्ग सांगणारा नामाच्या चिंतनाचा आग्रह करणारा
तीन चरणाचा उपदेश या प्रकरणातला अभंग सेवेकरता अर्थात निरूपणा करता निवडलेला असून उर्वरित वेळेमध्ये अभंगाचा काहीसा भाऊ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न विठ्ठल विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र मोठेवाडी भगवान चैतन्य कानिपनाथाच्या पदस्पर्शानं पावन झालेला आपली ही वाडी आणि भगवंताच्या कृपाशीर्वादानं चालू असणार आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील मला वाटतं 33व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आजची ही पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मोठेवाडी तसा सप्ताह कमिटी अध्यक्ष आणि या समस्त सप्ताह कमिटीच्या वतीनं माझ्या वाट्याला मला वाटतं सप्ताहाची मीटिंग बसली आणि आदरणीय दत्ताभाऊंनी मला पहिला फोन केला. मला म्हणे महाराज काय म्हटलं मोठेवाडीमध्ये सप्ताह आहे महाराज. म्हटलं चांगली गोष्ट आहे. नाही म्हणे तुमचा कोणता दिवस घालायचा महाराज. म्हटलं माझा 10वा सोडून कोणता बी घाला आहे की नाही. अनुषंगानं प्रथम दिवसाची ही सेवा अतिशय सुंदर सजवणारं धजवणारं वातावरण आपल्या सप्ताहाला आहे. गायन क्षेत्रात ते गान गंधर्व सेवेकरता उपस्थित आहे. मला सकाळपासून प्रश्न पडला होता हजर असतील का नाही, पण आमचं भाग्य परम भाग्य त्यांनी सुंदर अशी प्रथम चाल गायली. ते महाराष्ट्रातील ख्यातनाम स्वर भास्कर स्वर सम्राट गान कोकिळा या साऱ्या पदव्या जिथं कमी पडाव्या आणि इथून पुढं ज्यांचं गायन आहे सप्त तारकातला आवाज आहे, रियाजाचा आवाज आहे, अशा आवाजाचे बादशाह आदरणीय हरिभक्तीपरायण संभाजी महाराज पवार शास्त्री एकदा जोरदार टाळी वाजवा बाबा करता. फार सुंदर गायन निसते गायक नाही तो महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार आहेत आणि उद्या त्यांची कीर्तन रूपी सेवा सुद्धा आपल्या वाडीत आहे. त्यांच्या साथीला गायन करणारे अगदी त्याच तोला मोलाचे स्वर भास्कर स्वर सम्राट गान कोकिळा निस्ते गायक नाही तर ते सुद्धा उत्तम कीर्तनकार आहे आदरणीय हरिभक्तीपरायण रामदासजी महाराज गव्हाणी शास्त्री जोरदार टाळी वाजवा बाबा करता. फार सुंदर गायन आहे. अगदी त्याच तोला मोलाचं ज्यांचं गायन आहे आपल्या पंचकृषी परिवाराचं भूषण आणि तेही निस्ते गायक नाही ते सुद्धा महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार आहे आदरणीय हरिभक्तीपरायण बबनजी महाराज गवारे शास्त्री जोरदार टाळी वाजवा बाबा करता. इकडे आमचे आदरणीय मोठी महाराज असतील अधिक करून समस्त ग्रामस्थ वारकरी भजनी मंडळ मृदुंगा करता ज्यांची साथ आहे ते महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट मृदुंग मणी ताल भास्कर. हातामध्ये रियाजाचा आवाज आहे, लक्कीचा बाजी स्पष्टता आहे अशी महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र परशुरामजी महाराज खडसे शास्त्री जोरदार टाळी वाजवा बाबा करता. फार सुंदर महाराजांची साथ आहे. हार्मोनियम वरती आदरणीय हरिभक्तीपरायण वाखारे महाराज टाळी वाजवा बाबा करता. फार सुंदर अतिशय सप्ताहाला सजवणारं धजवणारं वातावरण आपल्या मोठीवाडीमध्ये तयार झाले. सप्ताहाचा पहिला दिवस आहे. आपली उपस्थिती अतिशय लक्षणीय आहे. किती गोड वातावरण सप्ताहाचं झालं सांगू का. पूर्वीच्या काळामध्ये गावच्या पाटलानं आपल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न जेवढ्या थाटामाटात करावं तेवढ्या थाटामाटात मोठेवाडीकरांना सप्ताह केला. एकदा जोरदार टाळी वाजवा नियोजका करता महाराज वा. भागवा भागवी नाही काट कसर नाही अगदी जिथल्या तिथं नियोजन आहे. फार सुंदर सप्ताहाचं वातावरण आहे. जेवढे गायक हुशार तेवढे वादक हुशार, जेवढे वादक हुशार तेवढे आमचे सिस्टीमवाले दादा हुशार. एकदा जोरदार टाळी त्यांच्या करता वाजवावर. फार सुंदर म्हणजे गायक हुशार तेवढे वादक हुशार, वादक हुशार तेवढे सिस्टीमवाले दादा हुशार. पण या तिघाईपेक्षा तुम्ही ऐकणारे जास्त हुशार. एकदा तुमच्या करता जोरदार टाळी वाजवा बरं. तर संपत बाबा तुम्ही सारेच हुशार. मग सांगणारा काय एडपाटे का देवा. सांगणारा सुद्धा हुशार आहे. अगदी वेळेमध्ये मला सेवेला पूर्ण विराम द्यायचा. सेवेकरता उपस्थित कीर्तनकार प्रवचनकार कथाकार लांब लांबून आलेले जाणते परमार्थिक सोते सज्जन माईबाप मी ज्यांचा फेटा बांधला ते माझे गुरुनाम गुरु सद्गुरु कृष्ण कृपांकित विकासानंद महाराज मिसाळ, गुरुवर्य सागरजी महाराज दिंडे, आमच्या जोबा कैलासवासी नारायणजी नामदेव पाबळे आणि या सगळ्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या
ग हे पायावरी या वारकरी संताच्या. तर आवाज वर जातोय, खालच्या खाली राहू द्या ना. ए भैया काय आता तुला काय सांगू. विठ्ठल विठ्ठल चला, विठ्ठल विठाला 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 विठाला. या जगाचा विचार केला तर मैबाप साधकानं तुकोबाला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही आम्हाला उपदेश करता महाराज, पण आम्ही तुम्हाला विचारलं नाही महाराज. आणि संसार आम्हाला असं सांगतो की विचारल्याशिवाय जगाच्या पाठीवरती कुणाला उपदेश करू नये. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, आणि व्यर्थ आपुली वाचाशी नगू नये. जिथं आम्ही तुम्हाला विचारत नाही तिथं तुम्ही आम्हाला का सांगता महाराज. बरोबर आहे ना. मग तुकोबानं साधकाला उत्तर द्यायला सुरुवात केली. या जगाच्या पाठीवरती विचार केला तर वैबाप या जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत. पहिला नियम आहे या वारकरी संप्रदायाचा. या वारकरी संप्रदायामध्ये काही गोष्टी अशा आहेत ह्या जेवढ्या विचारल्या तेवढ्या सांगाव्या. काही गोष्टी अशा आहेत ह्या विचारल्या तरी सांगू नये, आणि काही गोष्टी अशा आहेत त्या विचारण्याची सज्जनानं साधून तरी वाट पाहू नये. किती दंडक झाली सांग म्हणावं, तूच तुला काय आणला आहे की नाही. किती झाली? 3 झाली ना. पहिलं दंडक असं आहे या संप्रदायातल्या काही गोष्टी अशा जेवढ्या विचारल्या तेवढ्या सांगाव्या. उदाहरणार्थ आता मी तुमच्या गावामध्ये कीर्तनाला आलो, आपलं कीर्तन झालं आणि काही दिवसांनी आमच्या पारनेर तालुक्यातला एखादा व्यक्ती तुम्हाला येऊन मिळाला, भेटला. विचारलं कुण्या तालुक्यातले, सांगितलं श्रीगोंदा तालुका मोठेवाडी नावाचं गाव. बर बर बर, तुमच्या गावामध्ये आमचे महाराज आले होते, जणू आले होते म्हणे पहिल्या दिवसाला. बर, ऐकलं का कीर्तन? ऐकलं म्हणे. मग का हो? काय कसं आहे पोरग? काय विचारलं त्यांनी? बोला ना. नाराज आहे का तुम्ही? हे बघा सकाळी 10 ते 12 त्या संगमनेरच्या पुढं 30 किलोमीटर कीर्तन केलंय मी. 4 तासाचा प्रवास करून तुमच्या समोर येऊन उभा राहिलोय. तरी माझ्या चेहऱ्यावरती तसूबर तरी वाटतंय का महाराजाची एवढी धावपळ झाली? वाटतंय का? नाही वाटत ना. तुम्ही पहिल्याच कीर्तनाला बसले तरी आशे बसले जणू महाराजाच्या मैतीला आलात. मोकळं बसा म्हणजे मला मोकळं कीर्तन करता येईल. तुम्ही तरी निदान फ्रेश राहा. म्हणजे कसं असतं माहितीये का, अनुकूल वातावरणामध्ये सगळ्याला कीर्तन करता येतं. विशालदादा प्रतिकूल वातावरणामध्ये कीर्तन करता आलं पाहिजे. विठाल विठाल विठाल. कानगुडी दादा मी चालू ठेवतो पण तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा बरं का. शेवटपर्यंत जय विठ्ठल पर्यंत तरी चांगली लागली तरी आनंद आहे. विठाल विठाल विठाल. पहिला प्रश्न विचारला कसं आहे पोरग, मोकळं उत्तर द्या माही तुम्ही सगळ्यांनी मला. त्यांनी जर माझा गुण विचारला तर तुम्ही त्याला सांगावं काय काय चांगले अर्थात गुण. आणि त्यानं जर दोष विचारला तर तुम्ही सांगावा काय काय दोष. पण त्यानं जर गुण विचारला आणि तुम्ही दोष सांगत बसले तर महाराज म्हटले तुमच्या मस्तकावरती पाप. का? पहिलं दंडक आहे या गोष्टी जेवढ्या विचारल्या तेवढ्या सांगाव्या. या संप्रदायातलं दुसरं दंडक आहे काही गोष्टी या संप्रदायात अशा आहेत त्या विचारल्या तरी सांगू नये, पाप लागत नाही. उदाहरणार्थ आपल्या मोठेवाडीच्या चौकामध्ये सकाळच्या पहारी तुम्ही कधी बसलात, तुमच्या समोरून एखादी गावरान गाय पळत आली आणि गायीच्या मागून काही अंतरावरती एखादा कसाई पळत आला. कसाई कळतो ना तुम्हाला, ज्याचा स्वभाव कसाही, तो कसाई गायीच्या मागून पळत आला. तुम्हाला विचारलं बाबा काय गाय पाहिली का बाबा? तुम्ही गाय पाहिली. कुण्या दिशेनं गेली हेही तुम्हाला माहिती आहे. तुमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळे, भाळाला बुक्का आहे. मोकळं उत्तर द्या माईबाप तुम्ही सगळ्यांनी मला. त्या कसायाला तुम्ही गायीची दिशा सांगावी का हो? सांगावी का? नाही महाराज. कसायाला गायीची दिशा जर सांगितली आणि महाराज म्हटले कसायानं त्या गायीची हत्या केली तर जेवढं पाप कसायाच्या मस्तकावरती तेवढंच पाप तुमच्या मस्तकावरती. दोघाशी पतन सारिके. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत या विचारल्या तरी सांगू नये. पण याच संप्रदायातलं तिसरं दंडक ऐकण्याजोगं आहे. या संप्रदायातलं तिसरं दंडक असं आहे
त्या गोष्टी विचारण्याची सज्जनानं साधून तरी वाट पाहू नये. उदाहरणार्थ, त्याच चौकामध्ये सकाळच्या वेळी तुम्ही बसलेला आहे आणि तुमच्या समोरून एखादा आंधळा व्यक्ती चालत आलाय. आंधळ्याच्या काही पावलावरती खड्डा आहे. आंधळ्याला खड्डा दिसत नाही देवा, तुम्हाला खड्डा चांगला दिसतो. मोकळं उत्तर द्या माईबाप, तुम्ही सगळ्यांनी मला. त्या आंधळ्यानं तुम्हाला रस्ता विचारण्याची तुम्ही वाट पाहावी का? का रे बाबा, वाट पाहावी का? नाही महाराज. मग आंधळ्याला धरावं आणि नीट खड्ड्यात नेऊन घालावं, बरोबर ना? नाही नाही, मग आंधळ्याला धरावं आणि चांगला रस्ता दाखवावा का? अहो, आंधळ्याला दिसत नाही, पण ज्याला दिसतं त्याचं कर्तव्य आंधळ्याला चांगला रस्ता दाखवणं. तसं महाराज म्हटले, हा समाज आंधळा आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरवणे खऱ्या देवा. आंधळ्याला चांगला रस्ता दाखवण्याकरता संत या जगाच्या पाठीवरती आले. नाही तर संताचा विचार केला तर संत या लोकातले नाहीत. संभाजी बाबा संत कोण्या लोकात? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जरसी साच भावी वर्ताया, साच भावी वर्ताया. लाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेवू. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेवू. जोरदार टाळी वाजवा एकदा पवार बाबा करता. वा. आणि माझं तर सांगणं आहे बरं का, आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे. अजून 7 दिवस तुमच्याकडे बाकी आहे. आमच्या महाराजांनी चांगल्या चाली म्हटल्या का बिनधास्त टाळी वाजवायची. त्याचा फायदा त्या तिघालाही नाही, त्याचा फायदा तुम्हाला आहे. काय फायदा आहे सांगून जाऊ का? सांगू का? पहिलाच दिवस आहे म्हणून सांगतो काय फायदा आहे. त्यांनी जर चाली म्हटल्या, तुम्ही जर टाळी वाजवली, फायदा त्यांना नाही, तुम्हाला फायदा. काय फायदा? गेल्या 6 महिन्यापूर्वी माझं कीर्तन त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये बेलतुरा नावाच्या तीर्थक्षेत्राला होतं. मी टाळीचा फायदा सांगतोय आणि मला वाटतं हा जर फायदा ऐकला तर बसल्यापैकी असा एकही माणूस राहणार नाही तो कीर्तनात प्रमाण झाल्यावर टाळी वाजविल याच्यात नवल काय. घरी गेला तरी दिवसभरात 5 मिनिटं त्याच्याकरता टाळी वाजविल, फक्त फायदा आहे का? खडसे बाबा, माझं कीर्तन त्या हिंगोलीमध्ये बेलतुरा नावाच्या गावाला होतं. मी गाडीमध्ये बसलो आणि आपल्या समृद्धीनं गाडी महाराज आम्ही बेलतुऱ्याच्या दिशेनं निघालो. पण संभाजीनगरच्या जवळ गेल्यानंतर मी कानामध्ये हेडफोन घातला आणि एक व्याख्यान ऐकू लागलो. मी थोडा श्रवण भक्तीचा नादिक कीर्तनकार कानामध्ये हेडफोन घालून व्याख्यान ऐकत होतो. व्याख्यान होतं या महाराष्ट्राच्या मातीतल्या पुणे जिल्ह्यातल्या प्रसिद्ध डॉक्टर जोशींचं. ते डॉक्टर सांगत होते की माझं वय वर्ष 62. माझा दररोजचा नित्यक्रम आहे. सकाळी उठायचं, नित्यनेम आवरायचा, गाडीमध्ये बसायचं आणि दवाखान्यामध्ये उपचाराकरता जायचं. गेल्या 30 वर्षापासून माझं हेच काम चाललंय. सकाळी उठायचं, आवरायचं, गाडीमध्ये बसायचं आणि उपचाराकरता दवाखान्यामध्ये जायचं. घरापासून दवाखान्याचं अंतर आहे 6.5 किलोमीटरचं. दवाखान्यामध्ये जात असताना मला अगदी काही किलोमीटर अंतरावरती एक टोलनाका अडवा लागतो. पण आजपर्यंत त्या डॉक्टरनं कधी गाडी टोलनाक्यावरती थांबवली नाही. विज्ञानाची 2-4 पुस्तकं वाचून प्रगल्भ झालेल्या माणसाला ही परंपरा आवडेल पटेल असं काही नाही महाराज. आजपर्यंत कधी गाडी थांबवली नाही. पण एके दिवशी दवाखान्यामध्ये गेलेल्या डॉक्टरला खुर्चीवरती बसल्यानंतर एक प्रश्न ठिकाणी निर्माण झाला. अरे, या टोलनाक्याच्या अगदी 2-3 किलोमीटर अंतरावरती माझा दवाखाना आहे. आजपर्यंत माझ्या दवाखान्यामधून लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे उपचार करता आले. पुरुष आले, स्त्री आली, लहान लेकरू आलं, म्हातारी माणसं आली. पण आजपर्यंत माझ्या दवाखान्यामध्ये उपचारा करता एकही तृतीयपंथी समाज आला नाही. तृतीयपंथी समाज कळतो ना तुम्हाला? एकही तृतीयपंथी समाज आला नाही.
मग हा समाज आजारी पडत नाही का बुवा, असा प्रश्न पडला. कुणाला कुणाला सांग म्हणावं, तूच तुला काय आणला आहे की नाही. कोणाला प्रश्न पडला? डॉक्टरला. मोठ्या माणसाची काही लक्षणं आहेत देवा. मोठ्या माणसाचं सगळ्यात पहिलं लक्षण आहे, संभाजी बाबा, मोठ्या माणसाला पडलेला प्रश्न जोपर्यंत त्यांना सुटत नाही तोपर्यंत मोठी माणसं शांत बसत नाही. प्रश्न पडला होता, माझ्या दवाखान्यामध्ये सगळेजण उपचारा करता आले, पण तृतीयपंथी समाज आला नाही, मग तो आजारी पडत नाही का? डॉक्टर गाडीमध्ये बसले, गाडी टोलनाक्याच्या दिशेनं निघाली आणि कधी न थांबवणारी गाडी डॉक्टरनं टोलनाक्यावरती थांबवली. गाडीची काच खाली घेतली, 500 रुपयाचे नोट हातामध्ये घेतली. त्यांना सांगितलं 500 नाही, 1000 रुपये देतो, 1000. फक्त एक उत्तर द्या. कोणतं? अहो, तुमच्या टोल नाक्यापासून अगदी 2-3 किलोमीटर अंतरावरती माझा दवाखाना आहे. माहिती म्हणे डॉक्टर. मग माझ्या दवाखान्यामध्ये लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे उपचारा करता आले, तुम्ही आले नाही, मग तुम्ही आजारी पडत नाही का बुवा? त्यानं सांगितलं, खरं सांगू का डॉक्टर, आमच्या ग्रुपमधला तरी आजपर्यंत कोणी आजारी पडला नाही. त्यांनी आणखी टोल नाक्यावरती फोन लावले, उत्तर आलं नाही, उत्तर आलं नाही. आमच्या टोल नाक्यावरचा अजून तरी कोणी आजारी पडला नाही. अहो, भीषण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला आजार जडला नाही. डॉक्टरला प्रश्न पडला होता, एवढा समाज आजारी पडतोय, हे तृतीयपंथी समाजाला व्याधी जडत नाही, हे आजारी पडत नाही, याचं कारण काय? कारण शोधण्याकरता डॉक्टर दवाखान्यामध्ये आला आणि डॉक्टरला एक उत्तर सापडलं. अरे, पैसा कमवण्याच्या नादामध्ये, दिवसामध्ये हजारो रुपये कमवण्याच्या धावपळीमध्ये नकळत हातून शेकडो टाळ्या वाजवल्या जातात. परिणाम, अंगातली रक्तभिसरण शक्ती वाढते आणि त्या समाजाच्या अंगाला व्याधी जडत नाही, रोग जडत नाही. डॉक्टरनी सांगितलं, आजपासून जर माझ्या दवाखान्यामध्ये कोणी उपचाराला आलं तर त्याला सांगेल, उपचार तर कराच, पण याबरोबर दिवसामध्ये 5 मिनिटं टाळी वाजवा. वाजे टाळ टाळ्या टाळी होय होळी विघ्नाची, होय होळी विघ्नाची, होय होळी विघ्नाची. वाजे टाळ होळी विघ्नाची, होय डॉक्टरनं सांगितलं, आजपासून जर कोणी उपचारा करता आलं त्यांना एकच सांगेल, उपचार नक्की करा, पण याबरोबर दिवसामध्ये हातून टाळ्या सुद्धा वाजवा. मी आमच्या ड्रायव्हरला सांगितलं, गाडी थोडीशी बाजूला घ्या. ड्रायव्हरनं गाडी बाजूला घेतली आणि मी त्याच्या व्हिडिओच्या खाली एक कमेंट केली. म्हणलं, डॉक्टर साहेब, 2026 मध्ये 21व्या शतकामध्ये तुम्हाला कळालं टाळी वाजवण्याचा फायदा काय? हाच फायदा 450 वर्षापूर्वी जनसामान्याला माझ्या तुकोबानं सांगितला. लागोनिया पाया विनवितो तुम्हा, करे टाळी बोला, मुखे नाम करे टाळी बोला, मुखे नाम करे टाळी बोला, मुखे नाम करे टाळी बोला. हे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी बोला, मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी बोला, मुखी नाम, मुखी नाम. संभाजी भाऊ, आता कसे टाळीचा आवाज आला? चमत्कार झाल्याशिवाय लोक नमस्कार घालत नाही. देवा विठाला 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 महाराज म्हटले, देवाचं भजन करा. म्हणजे उपदेश केला महाराजानं जगाच्या हिताच्या करता. आणि म्हणून त्याच अनुषंगानं न विचारणाऱ्या माणसासमोर तुकोबा आले. अज्ञानाच्या गाढ झोपेमध्ये झोपणाऱ्या जीवाला
माझ्या तुकोबानं जाग केलं हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. समाजानं ऐकलं नाही. अज्ञानाच्या गाढ झोपेमध्ये झोपणाऱ्या समाजासमोर तुकोबा आले आणि समाजाला जाग करताना सांगितलं बाबा हो आजपर्यंत झोपले असेल जाऊ द्या पण आता इथून पुढं तरी आता जागा रे बाईनो जागा जागा रे बाईनो जागा जागा रे भाई नो जागा जागा रे भाई नो जागा आता जागा रे बाईनो जागा जागा रे बाईनो जागा जागा रे भाई नो जागा जागा रे भाई नो जागा गोर निजल्या नाडोनी भागा ओर निजला नाडोनी भागा गोर निजल्या नाडोनी भागा ओर निजला नाडोनी भागा गोर निजल्या नाडोनी भागा जागा रे बाईनो जागा जागा रे बाईनो जागा जागा रे बाईनो जागा आता जागा रे भाई नो जागा जागा रे भाई नो जागा जागा रे भाई भाई जागा जागा रे भाई नो जागा अज्ञानाच्या गाढ झोपेमध्ये झोपणाऱ्या जीवाला महाराजांनी जाग केलं. जागवा साधकांनी सांगितलं महाराज तुम्ही म्हणता जागवा आम्ही जागही झालो महाराज पण सांगा ना तुकोबा जाग होऊन नेमकं आम्ही करावं तरी काय. महाराज म्हटले जाग होऊन बाकी काही करण्यापेक्षा आम्ही सांगतो ते करा काय. अभंगाच ए सांगतो तुम्हाची बाजारे विठ्ठला सांगतो तुम्हाची बाजारे विठ्ठला विकोदा ना सांगतो तुम्हास बजारे विठ्ठला सांगतो तुम्हास बजारे विठ्ठला सांगतो तुम्हाची बाजारे विठ्ठला सांगतो तुम्हाची बाजारे विठ्ठला सांगतो तुम्हास बजारे विठ्ठला सांगतो तुम्हास बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म माया नाही तरी गेला जन्म माया करता बरोबर दुरावाच दुरी करता बरोबर दुरावाच दुरी करिता बरोबर दुरावस्तुरे करिता बरोबर दुरावस्तुरे दुरी बाकी काही करण्यापेक्षा आम्ही सांगतो ते करा काय. सांग तू तुम्हाशी बजारे विठ्ठला नरदेहातून देवाचं भजन करा. कळालं महाराज तुम्ही म्हणता नरदेहातून देवाचं भजन करा पण या देहातून आम्ही त्या देवाचं भजन जर नाही केलं तर महाराज आम्हाला काही तोटा होतो का हो? महाराज म्हटले नक्की तोटा होतो. काय तोटा होतो. नाही तरी गेला जन्म वाया नाही कराल तर मिळालेल्या नरदेहरूपी संधीचा कोळसा व्हायला टाइम लागणार नाही वायाला जाईल. वाया जाणं म्हणजे काय मी नेहमी सांगत असतो माईबाप जी गोष्ट जिच्या करता मिळाली ती गोष्ट तिच्या करता उपयोगात न येणं अर्थात ती गोष्ट वाया जाणं. आमचे श्री गुरु नेहमी कीर्तनात जुना दृष्टांत देतात. वाया जाणं म्हणजे काय. पूर्वीचा काळ माईबाप प्रत्येक बापाची इच्छा असते माझ्या पोरीला चांगला पती भेटावा मला चांगला जावई भेटावा. असते ना असते ना. मान हलवत चला म्हणजे मला कळती ना आहेत का गेले झोपी झोपी असते ना. आणि असलीच पाहिजे महाराज का सुनई बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली करवंडी वाळवणी. तशी त्याही बाबाची इच्छा महाराज माझ्या पोरीला चांगला पती भेटला पाहिजे महाराज मला चांगला जावई भेटला पाहिजे महाराज. बापानं पोरी करता पतीचा स्वतः करता जावयाचा शोध सुरू केला. सुदैवानं त्या बाबाला शेजारच्या गावामध्ये एक कलेक्टर जावई भेटला. कलेक्टर कळतो ना तुम्हाला जिल्हा अधिकारी. बापानं पोरीचं लग्न लावून दिलं. 6 महिने झाले लग्नाला पण जावई काय सासरवाडीला येईना. नाईलाज झाला या सासऱ्याचा. आणि एक दिवस सासरा गेला जावयाच्या गावाला. जावई बा
अहो 6 महिने झाले लग्नाला जावई बुवा, अजून एकदाही तुम्ही सासरवाडीला आला नाही. मग माझी इच्छा आहे जावई बुवा, निदान एकदा तरी तुम्ही सासरवाडीला येऊन जा. जावयानं सांगितलं मामा तुमची इच्छा बरोबर आहे मामा, पण ऐका ना मामा, मी जिल्हा अधिकारी, मी कलेक्टर आहे मामा, अख्खा जिल्हा माझ्या ताब्यात असतो मामा, कामाचा व्याप मोठा असतो मामा, मला येता यायचं नाही मामा. पण सासऱ्याचा अट्टहास थांबेना कोळपे बाबा, नाईलाज झाला जावयाचा. आणि जावयानं सांगितलं मामा कामाचा व्याप मोठाच आहे मामा, पण तुमची इच्छा आहे, तुमचा आग्रह आहे, तुम्हाला बरं वाटावं म्हणून येत्या रविवारी मी सासरवाडीला येण्याचा प्रयत्न करतो मामा. ठरलं, येत्या रविवारी जावई सासरवाडीला येणार. आणि माईबाप बहुतांश जावयाचा विचार केला का ते सासरवाडीला जायला रविवारच गाठतात महाराज, त्याचं काय कारण आहे अजून काय आम्हाला अनुभव नाही, तुम्हाला माहिती महाराज. ठरलं, येत्या रविवारी जावई सासरवाडीला येणार. सासऱ्याने मोठ्या आनंदानं जावयाला सांगितलं जावई बुवा, पहिल्यांदा सासरवाडीला येता येता ऐकून ठेवा जावई बुवा, 5000 लोकांच्या भोजनाची व्यवस्था करतो माझ्या दारासमोर, हजारो वारकऱ्याच्या मस्तकावरती भरजरीत फेटे बांधतो, फक्त येत्या रविवारी तुम्ही वेळेवरती सासरवाडीला यायचं जावई बुवा. ठरलं माईबाप. 5000 लोकांच्या भोजनाची व्यवस्था झाली, हजारो वारकऱ्याच्या मस्तकावरती भरजरीत फेटे बांधून तयार झाले. सकाळच्या 9च्या बसनी जावई गावाला येणार आहे म्हणून 9:45 निम्म गाव त्या जावयाला आणायला स्टँड वरती आलं. पाहता पाहता 9ची बस आली, कंडक्टरनं बेल मारली आणि बस स्टँड वरती थांबली. माईबाप, जशी बस थांबली ना तसे बस मधले प्रवासी बच्चा खाली उतरू लागले. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, जेवढ्या आतुरतेनं तुम्ही सारे बसमधून जावई उतरण्याची वाट पाहता ना माईबाप, तेवढ्याच आतुरतेनं अख्खं गाव जावयाची वाट पाहत होतं. पण दुर्दैवानं बसमधले सारे प्रवासी उतरले, पण जावई नाही उतरला माईबाप. जावई नाही उतरला, पण गावकऱ्याचे चेहरे उतरले. अरे 5000 लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली, हजारो वारकऱ्याच्या मस्तकावरती भरजरीत फेटे बांधले, आणि एवढा अट्टहास ज्याच्या करता केला तो जावई आला नाही. बस चालू झाली, अशी 50-60 मीटर अंतरावरती बस गेली आणि कंडक्टरनं आता पुन्हा पेल मारून बस थांबवली. आता जशी बस थांबली ना देवा, तसं त्या कंडक्टरनं आपला उजवा हात त्या बसच्या खिडकीतून बाहेर काढला. कंडक्टरच्या हातामध्ये छोटीशी चिठ्ठी होती. हा सासरा धावत गेला आणि कंडक्टरच्या हातातली ती चिठ्ठी सासऱ्याने हिसकावून घेतली. चिठ्ठीमध्ये मजकूर लिहिला होता, सासरा वाचू लागला. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, मामा मामा क्षमा असावी मामा, मला माहिती यायला पाहिजे होतं मामा, अहो निघालोही होतो मामा, पण अचानक IAS ऑफिसरचा दौरा लागला आमच्या जिल्ह्याला आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या बरोबर मला जावं लागलं मामा. येता यायचं नाही, कार्यक्रम उरकून घ्या मामा. अख्खं गाव नाराज झालं, सासऱ्यानं चेहरा पाडला. ज्याच्या करता एवढा अट्टहास केला तो जावई आला नाही. बस चालू झाली, 50-60 मीटर अंतरावरची बस निघून गेली. पण असे वारकरी त्या सासऱ्यापाशी आले आणि सासऱ्याला विचारू लागले, बाबा काय? अहो 5000 लोकांच्या भोजनाची व्यवस्था तयार झाली बाबा, बसवायच्या का पंक्ती बाबा? नाईलाज होता सासऱ्याचा, बसवा म्हणे. 5000 लोकांची पंगत त्या सासऱ्याच्या दारासमोर जेवायला बसली. 5000 लोकांच्या पंक्तीमध्ये पंतरवाडी वाटली आणि 5000 लोक त्या सासऱ्याच्या दारासमोर जेवू लागले. पण जेवता जेवता या 5000 लोकांच्या पंक्तीमध्ये हा सासरा फिरतोय आणि त्या सासऱ्याच्या मुखातलं वाक्य गड्या, सासरा म्हणतो, एवढं केलं आणि काय म्हटला? वा, एवढं केलं आणि वाया गेला. आता मोकळं उत्तर द्या माईबाप तुम्ही सगळ्यांनी मला, किती लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती हो? किती लोकांच्या? 5000. काही म्हणा, तुमच्या मोठेवाडीला पुरुष वर्गापेक्षा माता माऊल्या हुशार आहे, खरंच हुशार आहे. आणि त्या हुशार असल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी त्यांना बहीण नाही केलं, लाडकी बहीण केलं. हप्ता येतो ना सगळ्याला,
जिला येत नाही तिने केवायसी करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. किती लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती? 5,000. हप्त्याचं नाव काढल्यावर आणखी हुशार झाल्या. 5,000. मग किती जण जेवले हो? किती जण जेवले? 5,000. 5,000 लोकांच्या भोजनाची व्यवस्था होती. 5,000 लोक जेवली. मग किती जण नाही जेवले हो? किती जण नाही जेवले? एकटा जावई नाही जेवला. तरी सासरा काय म्हणतो? एवढं केलं वाया गेलं. का हो? का असं? ज्याच्या करता एवढा अट्टहास केला तो जावई आला नाही. परिणाम 5,000 लोक जेवून फायदा झाला नाही, उपयोग झाला नाही. अगदी तसं हाय माईबाप हा नरदेह आहे ना, हा नरदेह त्या एकट्या योगेश्वराच्या भजना करता दिला. पण या देहामध्ये येऊन विषय, आसक्ती, व्याभिचार, संसार सारं घडलं. आणि देहातून जर त्या देवाचं भजन राहिलं तर महाराज म्हटले नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला. जन्म वाया नाही तरी गेला. जन्म वाया नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठल नाही तरी गेला. जन्म वाया नाही तरी गेला. जन्म वाया. बजारे विठ्ठल नाही तरी गेला. जन्म वाया नाही तरी गेला. जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हटले जसं ते वायाला गेलं तसं हा नरदेह वायाला घालवायचं नसेल तर आम्ही सांगतो त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. नाही जाल तर नरदेह रूपी संधीचा कोळसा व्हायला टाइम लागणार नाही, वायाला जाईल. आणि म्हणून माझं सांगणे आई, मिळालेल्या 24 तासामध्ये तुम्ही काय करता मला माहित नाही, पण आजपासून 24 तासातले 5 मिनिट असे बाजूला काढा. वळकडीवरती, अंथरुणावरती, बेडवरती, सोप्यावरती, कशावरती तरी बसा आणि मिळालेल्या 24 तासातले 5 मिनिटं त्या देवा करता द्या. मनोभावेनं तुम्हाला जो देव आवडतो, गणपती बाप्पापासून खंडेरायापर्यंत त्या देवाचं भजन करा. मोठं वाक्य बोलून जाईल. मिळालेल्या 24 तासातले 5 मिनिटं तुम्ही जर त्या देवाच्या नावाकरता देत असाल तर जगाच्या पाठीवरती तुम्ही कधी पतनाला जाणार नाहीत. ही ताकद देवाच्या नामस्मरणामध्ये. नाम घेता वाया गेला आणि आईसा कोणी ऐकेला. देवाच्या नावाला विसरू नका, त्याची आठवण ठेवा, त्याचं भजन करा, कामामध्ये त्याचं स्मरण करा. ताट जरी समोर आलं ना, पुरुष वर्ग ताट, एकदा ताटाला हात जोडा. त्या कानिपनाथाकडे पहा, त्याला सांगा देवा तुझी कृपा आहे म्हणून खातो रे देवा. नाही तर त्यानं लय लोकांच्या गळ्यामध्ये शिट्ट्या टाकल्या, खाता येत नाही. संध्याकाळी वळकळीवरती झोपण्याआधी एकदा त्याला हात जोडा आणि सांगा भगवान आता झोपतो करा देवा, पण सकाळी उठवायचं की नाही तुझ्या हातात ते देवा. त्यानं नाही ना उठवलं, सकाळी दारामध्ये गर्दी जमते बरं का, फक्त ती पाहायला आपण शिल्लक राहत नाही, वस्तुस्थिती आहे. म्हणून त्याला विसरू नका, त्याचा हिस्सा त्याला देऊन टाका. 1000 रुपये जरी पुरुष वर्ग दिवसातले तुम्ही कमवले, त्याचा हिस्सा त्याला द्या. महाराज देवाला दिलेलं देव काही कमी पडू देत नाही. तुम्ही एकदा देवाच्या दारामध्ये 100 रुपये देऊन पहा, तो कानिपनाथ एका वर्षाच्या आत तुम्हाला 10,000 रुपये करून दिल्याशिवाय राहत नाही, वस्तुस्थिती आहे. तुम्ही त्याचा हिस्सा त्याला द्या, मारुतीचा हिस्सा त्याला द्या, तो कमी पडू देत नाही. तुमच्या गावात किती सप्ते होतात मला माहित नाही, पण आई कानिपनाथाच्या पवित्र दरबारामध्ये, भगवान हनुमंतरायाच्या दरबारामध्ये एवढा मोठा सोहळा जर आयोजित झाला असेल तर माझं सांगणं आहे, लाडक्या बहिणीचा एखादा हप्ता काढा आणि गावच्या सप्त्याला देऊन टाका. तुम्ही लाडक्या बहिणीचा हप्ता जर गावच्या सप्त्या करता देत असाल ताई, तुमचा हप्ता वाढण्याची दाट शक्यता आहे बरं का. आणि जर नसल देत तर मग बंद होण्याची सुद्धा शक्यता आहे. बसलेल्यापैकी जर कोणी जावा असतील आणि तुम्हाला वाटलं बाई महाराजाचं खरं होतं काय बघावं,
तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकता. दोघी जावा जर आज कीर्तनाला आल्या असतील, एकीनं माझा ऐकून हप्ता द्या, एकीनं देऊ नका. जिनं दिलाय गव्हाणे महाराज तिचा हप्ता चालू राहील, आणि जिनं नाही दिला 9 लाख माता भगिनीची यादी काढली मुख्यमंत्री साहेबानं. पुढच्या महिन्यापासून त्यांचा हप्ता बंद होण्याची दाट शक्यता आहे. मग ते यादीत तुमचं नाव येण्याची शक्यता आहे बरं का. अहो ज्याला देता येतं त्याला घेता सुद्धा येतो, तो देव आहे. तुम्ही आणि मी फक्त चतुर आहे, तो चतुराचा शिरोमणी आहे. म्हणे गुण लावण्याची काणे मुकुट सकळा म्हणे धन्य तुझे विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची काणे मुकुट सकळा म्हणे धन्य तोची विठोबा. वा, जोरदार टाळी वाजव एकदा गव्हाणे बाबा करता. फार सुंदर गातात, लय गोड आहेत महाराज. जेवढं गायन गोड आहे तेवढा स्वभावही गोड आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातल्या पहिल्या कीर्तनाला त्यांनी साथ केली होती महाराज. फार सुंदर. आणि माझं तर सांगणं आहे बरं का, ज्याला गाता येतं त्यानं गोड गायलं पाहिजे महाराज. गोड गातात. आता तीनही चारही गायनाचार्य गायू लागले की ऐकू वाटतं, कारण गोड गातात. इथं आमच्या पारनेर तालुक्यामध्ये एक गायक आहे, फक्त नाव विचारू नका बरं का. त्यानं जर चाल म्हटली तर टिळेकर दाजी पारनेरकर त्याला 200 रुपये देतात. किती रुपये देतात बोला ना. चाल म्हटली तर त्याला 200 रुपये देतात, आणि नाही म्हटले तर 2000 रुपये देतात. म्हणजे कसा गातो घरी जाऊन विचार करा. विठाला विठाला ज्याला गाता येतं त्यानं गोड गायलं पाहिजे महाराज. गोड गायलं. महाराजांनी सांगितलं देव चतुर नाही, चतुराचा शिरोमणी. चतुरा तो शिरोमणी आणि गुण लावण्याचे खाणी. त्याला देता येतं, त्याला घेता सुद्धा येतं. आपल्या श्रीगोंद्या तालुक्यात म्हण आहे, भगवान देता है तो छप्पर फाड के देता है. हाय तुम्हा सगळ्याला म्हण माहिती, तेवढीच म्हणतो मला माहिती, त्याची पुढची आज ऐकून जा. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन लेता है तो चमडी उधाड के लेता है. त्यानं घ्यायला सुरुवात केली ना, तो अंगावरती कपडे सुद्धा ठेवत नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सगळ्याला विसरा, त्या देवाला विसरू नका. त्या देवाची आठवण ठेवा, त्याचं भजन करा, त्याचं स्मरण करा. त्याला विसरून जीवन जगण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही त्याच्या नावाकरता धावपळ करा, तो तुमचं नाव जगाच्या पाठीवरती आपोआप मोठं करेल. नसल पटत मी पटवून देतो. मी आज संध्याकाळी 7 वाजता तुमच्या मोठेवाडीमध्ये आलो. कशा करता आलो? त्याचं नाव घेण्याकरता आलो. मी आज संध्याकाळी 7 वाजता देवाचं नाव घेण्याकरता तुमच्या मोठेवाडीमध्ये आलो. मी आज संध्याकाळी 7 वाजता त्याचं नाव घेण्याकरता तुमच्या वाडीत आलो. पण त्या देवानं गेल्या महिनाभरापासून व्हॉट्सअपद्वारे, फ्लेक्सद्वारे, पोस्टरद्वारे अख्ख्या श्रीगोंद्या तालुक्यात माझं नाव केलंय. याच्यावरून सरळ सरळ सिद्ध होतं, तुम्ही त्याच्या नावाकरता धावपळ करा, तो तुमचं नाव जगाच्या पाठीवरती आपोआप मोठं करेल महाराज. त्याच्या नावाकरता केलेली धावपळ तो वाया जाऊ देत नाही. त्याला सगळ्यात जास्त प्रिय काय असेल तर देवाला सगळ्यात जास्त प्रिय त्याचं नाव आहे. त्याला सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा आवडत नाही. लक्ष्मी देवाच्या पायाचे दाशी आहे. त्याला आवडतं ते केवळ आणि केवळ नाव. म्हणून त्याचं नाव घ्या. त्याचं नाव या जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रेष्ठ आहे. आजही जर मला कुणी प्रश्न विचारला, पाबळे महाराज या जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं काय महाराज, तर कधी उत्तर देत नाही या जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा देव. अजिबात नाही. या जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं काय असेल तर माईबाप, या जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं माझ्या देवाचं नाव आहे. ज्ञान देवा पुषे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. हे गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेवा पुसे निवृत्तीची चाड. गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम
ज्योतिषी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. माऊली म्हणतात गगनाई पेक्षा मोठं माझ्या देवाचं नाव आहे. मी सगळे जाणकार श्रोते हात लक्ष देऊन ऐकता म्हणून सांगतो, देवाई पेक्षा मोठं जगाच्या पाठीवरती देवाचं नाव आहे. किती देवाच्या नावात ताकद. तुम्ही सगळ्यांनी रामायण वाचलं. रामायणामध्ये भगवान प्रभू रामचंद्राच्या हाताने दगड तरला की नावानं दगड तरला? कशानं दगड तरला? अहो, ज्या रामायणात देवाच्या हातानं सागरावरती शिळा तरत नाही, अगदी त्याच रामायणामध्ये वैशाख शुद्ध दशमीला माझ्या देवाच्या नावानं सागरावरती शिळा तरते. देवानं पाहिलं हनुमंतराय माझं नाव शिळेवरती लिहित आहेत, शिळा पाण्यामध्ये फेकतायत, तर शिळा पाण्यावरती तरते. माझ्या नावात एवढं ताकद, तर मग माझ्यात किती ताकद. देवाला वाटलं प्रयोग करावा, पण मोठ्या माणसाची काही लक्षणं आहेत देवा. मोठी माणसं कधीच लोकांतात प्रयोग करत नाही. मोठी माणसं प्रयोग एकांतात करतात आणि त्याचं प्रदर्शन लोकांतात करतात. देवाला दुपारी 12 वाजता वाटलं होतं दगड पाण्यामध्ये फेकावा, देवानं नाही टाकला. रात्रीचा दुसरा प्रहर होऊ दिला, जिथं नल नाही, नील नाही, जामवंत नाही, हनुमंतराय नाही, अशा सागराच्या किनाऱ्यावरती गेले आणि देवानं असा मॉनिटर एवढा दगड हातामध्ये घेतला. जसा हातामध्ये घेतला तसा देवानं तो दगड पाण्यामध्ये टाकला, एवढ्याच जोरात टाकला. जसा दगड पाण्यामध्ये पडला तसा दगड पाण्याच्या तळाला गेला. तुम्हाला काय माहिती? अहो, देवानं जसा दगड पाण्यात टाकला तसा तळाशी गेला. आता म्हणा तुला काय माहिती, त्याचं कारण मी तिथंच होतो. जसा पाण्यात टाकला तसा तळाशी गेला. देवाला वाटलं वजन जास्त झालं असेल. विशालदादा देवानं छोटा दगड घेतला, तो पाण्यामध्ये टाकला, तोही तळाशी गेला. आणखी छोटा घेतला, तोही तळाशी गेला. 5 दगड देवाच्या हाताने बुडाले. देवाला दगड बुडाला याचं वाईट वाटत नव्हतं. देवाला वाईट याचं वाटलं, माझ्या हाताने दगड तरत नाही, ही माझी फजिती कोणी पाहिली तर नसेल ना. आणि आता हे विश्व चाललं ते केवळ आणि केवळ फजितीवरती चाललं. माईबाप, थोडा थोडा पाऊस झाला, अशा पावसामध्ये एखाद्या तरुण पोरानं गाडी पळवली तर गाडी स्लिप होते, गाडी घसरते, गाडी पडते. गाडी पडल्यानंतर ती पोरग सगळ्यात पहिल्यांदा किती लागलं पाहतो का कुणी पाहिलं पाहतो? काय पाहत? आधी कुणी पाहिलं का पाहत आणि मग किती लागलं पाहत. देवाचं तसंच झालं. दगड बुडाला, त्याचं देवाला वाईट वाटे ना. अरे माझ्या हाताने दगड तरत नाही, ही माझी फजिती कोणी पाहिली तर नसेल ना, म्हणून देवानं असं माग वळून पाहिलं. जसं माग पाहिलं तसं माग हनुमंतराय उभेच होते. देवाने हनुमंताला विचारलं, हनुमंता, अहो हनुमंता तुम्ही कधी? हनुमंतानं सांगितलं, भगवान पहिल्या दगडाच्या आधी. जे फार गोड कथा आहे. त्यावेळेस हनुमंतरायाला देवानं पहिला प्रश्न विचारलाय. प्रश्न ऐकण्याजोगा आहे. तिथी वैशाख शुद्ध दशमी रात्रीचा दुसरा प्रहर सागराच्या किनाऱ्यावरती हनुमंताला देवानी प्रश्न विचारला, हनुमंतराय तुम्ही चतुराचे शिरोमणी आहात, बुद्धीची देवता आहात, तरी एक उत्तर द्या हनुमंतराय. काल तुम्ही माझं नाव दगडावरती लिहित होते, दगड पाण्यावरती फेकत होते, दगड पाण्यावरती तरत होता. मी आज दशरथ नंदन प्रभू रामचंद्र हाताने दगड फेकतो, दगड तरत नाही, दगड बुडतो, याचं कारण काय? हनुमंतरायानं देवाला 2 उत्तर दिले. उत्तर फार गोड आहे. पहिलं उत्तर दिलं, देवा काल नाव टाकून दगड पाण्यावरती फेकत होतो, दगड तरत होता. आज हाताने फेकतो, दगड बुडतो. याच्याहून सरळ सरळ सिद्ध होतंय ना देवा, तुझ्याही पेक्षा तुझ्या नावामध्ये ताकद. तुझ्या नामाचा महिमा तुझा नकळे मेघजामा, तुझा हरे आमा जन्म तुझ्या नामाचा महिमा तुझा नकळे मेघजामा, तुझा हरे आमा जन्म टाळी वाजवा एकदा जोरदार. याला म्हणतात समर्पकता महाराज, आणि असं यालाच कीर्तन म्हणतात. बरं, कीर्तन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही. कीर्तन म्हणजे कीर्तनकारानं दांड्या तासून सरळ करणं आणि गायकानं त्याच्यामध्ये पाचरा ठोकणं. विठाल विठाल विठाल. पहिलं उत्तर दिलं देवा,
काल नाव टाकून दगड टाकत होतो, दगड तरत होता. आज हाताने टाकतो, दगड बुडतो. याच्यावर सरळ सरळ सिद्ध होतय तुझ्या नामाचा महिमा, तुझ न कळे मेघश्यामा. आणि दुसरं उत्तर फार गोड दिलं, उत्तर ऐकण्याजोगं आहे. हनुमंतरायानं सांगितलं, देवा काल तुझं नाव दगडावरती लिहित होतं, दगड आम्ही पाण्यावरती सोडत होतो, दगड तरत होता. आज हाताने तू दगड सोडतो, दगड बुडतो. याचं कारण आहे देवा. देवा ज्याला तू धरलं ना देवा, तो या संसार रूपी सागरामध्ये तरला देवा. आणि ज्याला तू सोडलं ना देवा, तो या संसार रूपी भवसागरामध्ये बुडाला देवा. माझा मोकळा प्रश्न आहे माईबाप तुम्हा सगळ्याला, देवानी आपल्याला धरावं का देवानी आपल्याला सोडावं? काय करावं? काय करावं? धरावं. वाटतं ना धरावं, तर दिवसातले 5 मिनिटं त्याच्या करता द्या, त्याचं भजन करा. त्याला दिलेलं तो काही कमी पडू देत नाही. बसलेल्यापैकी कोणी शेतकरी असेल, कोणी व्यापारी असेल, कोणी शैक्षणिक क्षेत्रात असेल, धावपळ करणारी माणसं आहात. तुम्ही म्हणसान महाराज आम्हाला मिनिटभर टाइम नाही, तुम्ही आम्हाला सांगता 5 मिनिटं काढा, वळकळीवरती बसा, देवाचं भजन करा. कसं शक्य आहे महाराज? नसेल तुम्हाला वेळ 5 मिनिटाचा सुद्धा, तर कामामध्ये त्याची आठवण काढा. नसेल कामामध्ये निघत, तर सोपा पर्याय सांगतो देवाच्या भजनाचा. तुम्हाला फोन आला, तुम्ही काय म्हणता बरं? सगळे काय म्हणता? हॅलो म्हणता की नाही? आजपर्यंत म्हणत असेल, आजपासून सोडून द्या. रामकृष्ण हरी म्हणा, ओम चैतन्य कानिपनाथ म्हणा. तुम्हाला जो मंत्र आवडतो त्या मंत्राचं भजन करा. दिवसामध्ये 200 फोन आले ना माईबाप, 200 वेळा देवाचं भजन होईल. आणि कधीतरी 200 वेळा देवाच्या भजनाची शेविंग करून पहा, कळेल तो त्याचा व्याजदर कसा देतो महाराज. त्याच्या भजनाची शेविंग ठेवा, त्याचं भजन करा. हॅलो शब्दाचा शोध कधीपासून लागला माहितीये का? ज्या शास्त्रज्ञानं ठिकाणी फोनचा शोध लावला, त्यानं पहिला फोन आपल्या बायकोला लावलाय. त्याच्या बायकोचं नाव होतं हॅलो. मग तो काय म्हणेल? हॅलोच म्हणेन का नाही? पुरुष वर्ग ती त्याची बायको होती. तुम्ही दिवसभर तिचं का नाव घेता मला माहित नाही. आजपर्यंत घेत असाल, आजपासून सोडून द्या. तुम्ही देवाचं भजन करा. तुम्ही जर कधी पंढरपूरला रामभाऊ महाराज राऊतांची तारीख घ्यायला गेलात की बाबा अशी तारीख देत नाही, मग 2 वह्या देतात, रामकृष्ण हरीचा जप लिहून द्या आणि पुढच्या महिन्याला तारीख घ्यायला या. मलाही तेच करायचं, फक्त सोप्या मार्गाने करायचा. उद्या एखाद्याला फोन आला आणि सहज आठवण झाली, नाही बाबा रात्री बाबडे महाराजांनी सांगितलं देवाचं भजन करायचं, नाही तोंडावरती बोलला, मनात मला वाटतं 33व्या वर्षाचा सप्ताह सफल झाला महाराज. काय लागतो परमार्थ करायला? परमार्थ सोप्या मार्गाने करा. जो देव आवडतो त्या देवाचं भजन करा. किती ताकद आहे माझ्या देवाच्या नावामध्ये. आई तुम्हाला आणि मला बिना अन्न पाणी ग्रहण करता जिवंत राहता येतं. उपाय सांगू का? सांगू का? कुणालाच नाही ऐकायचा, कॅन्सर. सांगू का? माऊली म्हणतात मर शब्द सुद्धा लोकाला ऐकू वाटत नाही, कोणाला ऐकायचं? सगळ्याला ऐकायचा. उपाय आहे का? बिना अन्न पाणी ग्रहण करता जिवंत राहता येतं. फक्त उपाय केला पाहिजे. कोणता? तुम्ही 1 दिवस अन्न पाणी ग्रहण नाही केलं, जिवंत राहू शकता. 1 आठवडा अन्न पाणी ग्रहण नाही केलं, तुम्ही जिवंत राहू शकता. 1 महिना अन्न पाणी ग्रहण नाही केलं, जिवंत राहू शकता. नबल काय? 1 वर्षभर जरी तुम्ही अन्न पाणी ग्रहण नाही केलं तरी तुम्ही जिवंत राहू शकता. फक्त या देहातून श्वासागणी त्या देवाचं भजन घडलं पाहिजे. बऱ्याच लोकांना हे पटणार नाही. म्हणतील महाराज असं कुठं असतं का? बिना अन्न पाणी ग्रहण करता कसं जिवंत राहायचं? पटवून देतो मी तुम्हाला कसं जिवंत राहायचं. तुम्हाला कधी वेळ मिळालाच तर तुमची मोठी गाडी घेऊन या अहिल्यानगरला जा. नगर सोलापूर हायवेला तुमची गाडी लावा आणि सोलापूरच्या दिशेनं जात असताना कर्जत तालुक्यामध्ये तुम्हाला मांदळी नावाचं तीर्थक्षेत्र लागेल गड्या. याच मांदळीला सद्गुरू आत्मारामगिरी नावाचे साधू आहेत. अरे 25 वर्ष झालं साधूच्या मुखामध्ये पर्याप्त अन्न आणि पाणी नाही, पण आज जागाय साधू जिवंत आहे. ताकद फक्त आणि फक्त त्या देवाच्या नामस्मरणातली आहे मायबाप. देवाच्या नावात फार मोठी ताकद आहे. 1 तास एका अंगावरती झोपलो तर आपल्याला शरीराला कळ लागते. 25 वर्षापासून साधून अंतरून सोडलं नाही, पण अंगाला कुठली व्याधी जडत नाही, कारण देवाचं भजन चालू आहे. मला वाटतं इथं बहुतांश लोक बाबाचं दर्शन घेऊन आले असतील. कोण कोण गेले एकदा हात वर करा बरं. वा वा वा, तुम्ही सगळ्यांनी बाबाला डोळ्यानं पाहिलंय. 2 दिवस अन्न पाणी ग्रहण नाही केलं तर चेहऱ्यावरती सुरकुट्या पडतात.
25 वर्षापासून अन्न पाणी ग्रहण नाही केलं, पण चेहरा कसा आहे तसूबर सुद्धा तेज कमी होत नाही, कारण देवाचं भजन चालू आहे, देवाच्या नावात ताकद आहे. अजूनही तुम्हाला पटलं नसेल, आपलं कीर्तन झालं, 9:15 तुम्ही घराकडे निघालात, तर मी सांगतो म्हणून तुमच्या मोठ्या मोबाईल वरती एक नाव सर्च करा. नाव या मृत्यूलोकातले खरे साधू वृंदावन निवासी प्रेमानंद शास्त्री माईबाप. 17 वर्षापूर्वी शास्त्री दवाखान्यामध्ये गेले आणि डॉक्टरनी शास्त्रींना सांगितलं, शास्त्री तुमच्या 2ही किडन्या फेल झाल्या शास्त्री, फार फार तर डायलिसिस वरती तुम्ही जिवंत राहू शकता आणखी 2 वर्ष. तुम्हाला आणखी जगायचं असेल, एखादी किडनी बसवावी लागते, खर्च येतो 50 लाख रुपये शास्त्री, पण पर्याप्त पैसा प्रेमानंद शास्त्रीकडे नाही माईबाप. शास्त्री दवाखान्याच्या बाहेर आले, हातातला रिपोर्ट हातात ठेवला आणि वरच्या योगेश्वराकडे पाहून प्रेमानंद शास्त्रीच्या मुखातलं वाक्य गड्या. शास्त्री म्हणतात, देवा, हे डॉक्टर म्हणतात माझ्या 2ही किडन्या फेल झाल्या देवा, एखादी किडनी बसवा म्हणताय, पण खर्च सांगतात 50 लाख रुपये देवा. देवा एवढा पैसा माझ्याकडे नाही देवा, पण ऐक ना देवा, अरे आजपर्यंत हा प्रेमानंद शास्त्री जगाला सांगत आला तुझ्या नावात ताकद किती देवा, आता दाखवून देण्याची वेळ आली देवा. देवा आजपासून हा प्रेमानंद शास्त्री माझ्या उजव्या किडनीला नाव देतो श्री राधा आणि डाव्या किडनीला नाव देतो श्री कृष्ण. 17 वर्ष झालं माईबाप, 17, पण 17 वर्षामध्ये प्रेमानंद शास्त्रीच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. ही ताकद देवाच्या नामस्मरणामध्ये, म्हणून त्या देवाचं भजन करा. अहो, जो विराट कोहली इंस्टाग्रामची एक पोस्ट टाकण्याचे 4.5 कोटी रुपये चार्ज करतो, तो विराट कोहली प्रेमानंद शास्त्रीच्या दर्शनाकरता सहपत्नी वृंदावनामध्ये रांग लावून उभा राहतो. चमत्कार झाल्याशिवाय लोक नमस्कार घालत नाहीत. देवाच्या भजनामध्ये ताकद आहे. आणि म्हणून तुकोबानं सांगितलं, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, समाजानं नाही ऐकलं. ज्ञानोबानं सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, समाजानं नाही ऐकलं. महाराज म्हटले, राम राम तुम्ही स्मरा आधी, समाजानं नाही ऐकलं. समाजाला उद्धाराचा मार्ग सांगताना माझे तुकोबा समाजाच्या दारासमोर आले आणि समाजाला महाराजांनी हात जोडला आणि हात जोडून समाजाला विनंती केली, कर जोडोनी विनवित तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, कर जोडोनी विनवित तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, कर जोडोनी विनवित तुम्हा वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, करू संवर्ष मारे वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज म्हटले, देवाचं भजन करा. तुम्हाला जो देव आवडतो त्या देवाकरता भजन करा. गणपती बाप्पा पासून खंडेरायापर्यंत 5 मिनिटं देवा करता द्या. भगवान हनुमंतरायाचं, भगवान महादेवाचं, भगवान वासुदेवाचं नसेलच कुणाचं करता येत तर वळकळीवरती बसा. मनोभावनेनं त्या नारायणाचं स्मरण करा आणि कधीतरी त्याच्या करता म्हणत चला, श्रीमन्नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, सूर्य नारायण नारायण नारायण, सूर्य नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण, ओ नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण, नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण, नारायण
पवन सूत हनुमान की जय जय. आता असं वाटतच नाही कीर्तन मोठेवाडीत चालू आहे. असं वाटतं कीर्तन पंढरपुराच्या राहुळात चालू आहे का काय. 2-4 मिनिटं पुढे गेले तरी काय अडचण नाही. बसताना तुम्ही सगळेजण हात वर करा बरं, बघू द्या मला. वा वा वा, हात वर करा. कोणाला वाटतं कीर्तन लगेच बंद करावं, म्हणजे असं विचार करून बसा. विठाला विठाला देवाचं भजन करा. कळालं महाराज? गेल्या 1.5 तासापासून सांगता तुम्ही देवाचं भजन करा, देवाचं भजन करा. पण सांगा ना महाराज, त्या देवाचं भजन नेमकं आम्ही करायचं तरी कसं? महाराज म्हटले बाकी करण्यापेक्षा आम्ही सांगतो तसं कसं. एकदा सगळ्यांनी आपले असे 2 हात वर घ्या बरं. कट्ट्यावरती वट्ट्यावरती VIP सारे सारे आमच्या गावडे महाराजांच्या कॅमेऱ्यामध्ये तुमच्या सगळ्याचे हात येणारे असे हात वर राहू द्या. एका स्वरात, एका लयात, एका टाळात मी सांगतो तशी टाळी वाजवायची. असा आवाज काढायचा, असा आवाज काढायचा. कळालं पाहिजे श्रीगोंद्या तालुक्याला काय कीर्तन सुरू झालं रे मोठेवाडीला, काय सप्ताह सुरू झाला, काय आमच्या संभाजी बाबाचं गायन, काय खडसे महाराजांचं वादन, टाचणी पडावीत आवाज यावा इतका सुंदर कीर्तनाला लय आलाय. हातवर राहू द्या. असं एका स्वरात, एका लयात असा आवाज काढा. केलं पाहिजे आवाज माझ्या घरापर्यंत, कळलं पाहिजे. संपलं वाटतं याचं कीर्तन, येतं वाटतं आता माघारी. अरे हातवर राहू द्या. असं एका लयात, एका टाळात असा आवाज काढा. असा आवाज गेला पाहिजे कानिपनाथाच्या दारापर्यंत. अरे हातवर राहू द्या. असं एका लयात वाजवायची. इकडे बघा, एक आवाज आला पाहिजे. आवाज एक, असं एक एक. मोठेवाडी ते पंढरपूर टाळी वाजवा, माईबाप भजन करा. हमार कुमार 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 सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म बाया. करिता भरोभरी दुरावसे दुरी, भवाची ही पुरी भावसे. महाराज म्हटले देवाचं भजन करा. कळालं महाराज? तुम्ही म्हणता देवाचं भजन करा, पण सांगा ना तू कोबार आहे.
आम्ही जो संसार करतो तो संसार आम्ही करू नको का? महाराज म्हटले नक्की करा, पण पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैशी असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. संसार करा, पण त्या संसाराच्या मायाजाळामध्ये गुंतून कधी संसार करू नका. मायाजाळाच्या बाजूला जाऊन संस्कार करा. पण तुमचं माझं झालं काय? आपला संसार मायाजाळामध्ये चालला. खरं मायाजाळामध्ये चालला. पटत नसेल मी पटवून देतो. आई, माझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे. पटकन बोला, दोघातलं पवित्र काय? बोला ना. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यामध्ये सोनं आहे, दोघातलं पवित्र काय? तुळशीची माळ. नक्की नक्की. कीर्तन झालं का सगळ्यांनी सोनं काढून इथं आणायचं, गळ्याची तुळशीची माळ घेऊन जायची. जमल का? येडा झाला का म्हणावं? 1.5 लाखावर तोळा गेला ना, मला सांगतो तुळशीची माळ घालून सोनं काढा. अहो, मायाजाळामध्ये गुंतणारी माणसे. नसल पटलं आपलं कीर्तन झालं, तुम्ही घराकडे निघाला, जाताना तुम्हाला 2 मूर्त्या दिसली, एक रामाची दिसली, एक रावणाची दिसली. तुम्ही कोणती मूर्ती उचलसाल? कोणती? रामाची. नक्की? 100% नक्की. फॉर्मची मुदत चालू आहे, अजून माघार घ्यायची नाही कोणाला. नक्की रामाची. रामाची मूर्ती पितळाची, रावणाची सोन्याची. आता कोणती उचलसाल? तरी रामाची. मला कशाला सांगता? घरी जाऊन सांगा, 1,500च्या हप्त्यापायी महिनाभर तुम्ही कागद घेऊन पळाले, मला सांगता रामाची. विठाल विठाल तुम्ही मायाजाळामध्ये गुंताल, याच्यात नवल काय? परवा दिवशी मी मायाजाळामध्ये गुंतलो. त्या मावळ तालुक्यामध्ये कामशेत म्हणून तीर्थक्षेत्र आहे, तिथं मी कीर्तन केलं 9 ते 11. आणि कीर्तन झालं, मी असं गाडीमध्ये बसायला निघालो, तर माझ्याकडे एक 60-62 वर्षाचे आजोबा पळत आले. मला म्हणे, महाराज काय कीर्तन लय गोड केलं महाराज. म्हटलं माऊलीची कृपा आहे, मोठ्या साधूचा आशीर्वाद. नाही म्हणे महाराज, आमच्या घरी तुम्हाला चहा घ्यायला यावं लागेल. म्हटलं बाबा लांबचा प्रवासी जाऊ द्या मला. नाही म्हणे महाराज, चहा घ्यायला यावं लागतं महाराज. आणि माझा एक स्वभाव आहे, मी सहजासहजी कोणाला नाराज करत नाही. नाहीलाच झाला, मी गाडीमध्ये बसलो. 11:30 पावणे 12ला बाबाच्या घरी असं चहा घ्यायला गेलो. असा पांदीचा रस्ता, पांदीचा रस्ता कळतो ना तुम्हाला? पांदीच्या रस्त्यानं गाडी घातली. बाबाच्या घरी चहा झाला. 11:15ला बाबांनी माझा सत्कार केला. शाल गळ्यात टाकली, श्रीफळ दिलं, श्रीफळाच्या वर पॉकेट दिलं, पॉकेटात 500 रुपये दिले. म्हटलं गेला अर्धा तास, पण निदान डिझेलचे पैसे निघले. बरं वाटलं मला थोडंसं. गाडीमध्ये बसलो. गाडी आमची अशी ठिकाणी आळंदीच्या पुढं निघाली. आणि आळंदीच्या जशी पुढं निघाली तशी 1:45ला ड्रायव्हरनी मला उठवलं. मला म्हटला, महाराज पांदीच्या रस्त्यानं गाडी घातल्यामुळे एका टायरला 9 पंक्चर निघाल्या. म्हणजे जो 11:15ला आनंद झालता तो 1:45ला निघून गेला. का? कारण संसारिक सुखामध्ये आनंद नाही, ते मायाजाळे. म्हणून महाराज म्हटले, तो संसार कुणाचा पूर्ण झाला नाही. करिता बरोबरी दुरावशे दुरी, भवाची ही पुरी वहावशी, तो पूर्ण होत नाही. रावणासारखा बलाढ्यशाली संसारी, पण त्याचा संसार पूर्ण झाला नाही. तुका म्हणे ज्याची संपदा येवडी, आणि सांगा ती कवडी नेली नाही. जिथं संसार रावणाला पूर्ण करता येत नाही, तिथं आपला पूर्ण होणार नाही, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. म्हणून संसाराच्या मायाजाळामध्ये गुंतण्यापेक्षा महाराज म्हटले, देवाचं भजन करा, साधूची संगती करा, आणि ज्या मायबापानं जन्माला घातलं त्या मायबापाची सेवा करा. तुमच्या केसाला धक्का लावण्याचं सामर्थ्य जगाच्या पाठीवरती नाही. थोडंसं पुढे जाऊन अट्टहासानं वाक्य बोलेल, देवाचं भजन साधूची संगती कराच, पण त्याबरोबर या देहातून मायबापाची सेवा सुद्धा करा. का? कारण देवाचं भजन करून आजपर्यंत कुणाला आई वडील भेटले नाहीत, पण आई वडिलाची सेवा करून तो देव भेटल्याशिवाय राहत नाही. वस्तुस्थिती आहे. कुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. एखादं कीर्तन, एखादं प्रवचन कमी ऐकलं तरी चालेल, पण जन्मदात्या मायबापाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी राहायला आल्याशिवाय राहणार नाही. न लगती साह्यास जावे मनांतरा, सुखी येतो घराना सुखाने. जन्मदात्या मायबापाच्या डोळ्यात पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. का? कीर्तन प्रवचनाच्या शेवटी अट्टहासाने असं बोलतो, त्याचं उत्तर आहे का? बरेच लोक मला म्हणतात, महाराज आमचा महाराष्ट्र सुधारला, भारत चंद्रावरती चालला. आता महाराष्ट्राच्या मातीला हे सांगायची गरज नाही महाराज, पण आम्हाला का सांगावं लागतं त्याचं कारण आहे का? आई, ज्या बापानं पोरा करता हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलं, अंतकाळी त्याच बापाला या महाराष्ट्रातलं पोरग म्हणतंय, बाबा काय केलं माझ्या करता? आणि मग आमच्या लक्षात येतंय कुठं चाललंय आमचा महाराष्ट्र. मीही कॉलेज करतो, मला माहिती आहे
उभ्या आयुष्याच्या बापानं पोरीच्या अंगाला कधी उन्हाची झळ लागू दिली नाही. या सोशल मीडियाच्या दुनियामध्ये 4-5 महिन्याच्या मित्रापायी ती मुलगी आपल्या बापाला कोर्टात उभं करते आणि कोर्टात पोरीच्या मुखातलं वाक्य असतं, जज साहेब माझ्या बापापासून माझ्या जीवाला धोका आहे साहेब. अहो काय वाटत असेल त्या बापाच्या अंतकरणाला त्या क्षणाला. मला वाटतं कधीतरी विचार करणं काळाची गरज आहे माईबाप. गेल्या 4 दिवसापूर्वी इंदापूर तालुका भिगवण नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये घडणाऱ्या अशा गोष्टी पाहिल्या तर आजही आमच्या लक्षात येते कुठं चाललाय आमचा महाराष्ट्र. म्हणून जाता जाता कानाला हात लावून माफी मागून वाक्य बोलेल, आई मी तुमच्या लेकरासारखा आहे. तुम्ही तुमच्या मुलीच्या हातामध्ये 10-10, 20-20 हजाराचे मोबाईल देता. देऊ नका या मताचा मी नाही. मोबाईल कालाची गरज आहे, नक्की पोरीच्या हातात द्या. पण 10 आणि 20 हजार रुपयाचा मोबाईल आपल्या मुलीच्या हातामध्ये देण्याआधी निदान तिच्या हातामध्ये 200 रुपयाची ज्ञानेश्वरी द्या आणि लग्नाआधी तिच्याकडून 10 पारायण करून घ्या. लग्न होईल तुमच्या पोरीचं. नांदायला निघेल तुमची पोरगी. रडत असेल तुमची पोरगी रडू द्या. पण भरल्या मंडपात पोरीच्या सासू चारतात तुमच्या यहिनीच्या गळ्यात पडा आणि तिला एक वाक्य सांगा, यहीन बाई अहो रात्रीच्या 12 वाजता गच्चीवरती बसून मोबाईल पाहणारी पोरगी नाही आमची यहीन बाई. पवित्र आणि पावन ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी पोरगी तुमच्या घरात पाठवते, गोकुळ करून टाकेल तुमच्या घराला. मला वाटतं महाराष्ट्राच्या मातीला खऱ्या अर्थानं याची गरज आहे देवा. का मला हे सांगावं लागतं त्याचं कारण आहे का? 11 जानेवारी 2025 लोकमत वृत्तपत्र घरी जाऊन उचकून पहा. हिंगोली नावाचा जिल्हा आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये जातेगाव बुद्रुक नावाचं गाव आहे. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंगोली नावाच्या जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आहे. हिंगोलीचा एक बाप आहे. लग्नानंतर 8 वर्षानं बापाला पोरगी झाली. अख्ख्या गावामध्ये बापानं पेढे वाटले का? कारण पहिली बेटी धनाची पेटी. पाहता पाहता पोरगी मोठी झाली. पोरगी 10वीला गेली आणि पोरीनं बापाकडे हट्ट धरला, बाबा माझ्या बाकीच्या मैत्रिणीकडे मोबाईल आहे बाबा, मला मोबाईल घ्यायचा. अरे ऐन वेळी गहाण राहणारा बाप पण पोरीच्या अट्टापायी बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र बापानं सोनाराच्या काचेवरती टेकवलं आणि 11,000 रुपयाचा स्मार्टफोन बापानं पोरी करता विकत घेतला. पाहता पाहता पोरगी मोठी झाली, ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि बापानं आपल्या पोरीचं लग्न जमवलं. लग्न 8 दिवसावरती आलं म्हणून बापानं गावाकडची 1/2 एकर जमीन विकली का? कारण अख्ख्या हिंगोलीत जे लग्न झालं नाही ते लग्न मला माझ्या पोरीचं करायचं. दारात एकराचा मंडप टाकला. हजारो लोकांना घरी जाऊन बापानं आमंत्रण दिलं, या बरं माझ्या एकुलत्या एका पोरीचं लग्न या. पाहता पाहता लग्न 2 दिवसावरती आलं आणि बाप सकाळच्या पहारी आपल्या पोरीच्या खोलीकडे निघाला. स्वतःच्या कोपरीच्या खिशात बापानं हात घातला. 10,000 रुपयाचा बंडल बापानं बाहेर काढला, पोरीच्या हातावरती टेकवला. सांगितलं, तावडे अगं बाकीचे बाप देत असतील पोरी करता खर्चायला लाख रुपये, तावडे तुझा बाप गरीब आहे. 1 लाख रुपये याच्या नाही, पण हे 10,000 रुपये 1 लाख रुपया समान वापर. उद्या म्हणू नको माझ्या बापानं लग्नाची हौस पूर्ण नाही केली. बापानं पैसे पोरीच्या हातात दिले आणि आमंत्रण सांगायला बाप हिंगोलीला निघून गेला. संध्याकाळी दमून भागून 8-8:30 वाजता बाप माघारी आला. तर आल्या आल्या पहिल्यांदा पोरीच्या खोलीकडे निघाला का? कारण सकाळी दिलेले पैसे पोरीला पुरले का पाहायला. बापानं पोरीच्या खोलीचा दरवाजा बाहेरून वाजवला पण आतून कोणी दरवाजा उघडेना. बापानं पुन्हा कडी वाजवली पण आतून कोणी कडी उघडेना. बापानं नीट पाहिलं तर पोरीच्या खोलीच्या दरवाजाची कडी बाहेरून बंद दिसली. आईला विचारलं, कुठं गेली पोरगी? आईनं सांगितलं, सकाळी तुम्ही गेले, तुमच्या मागे तीही गेली. मला वाटलं तुमच्या बरोबर आली असेल. अजून आली नाही माघारी, फोन लावा तिला. बापानं पोरीच्या फोनवरती फोन करायला सुरुवात केली पण नको व्हायला होत ते झालं. पोरीचा फोन नाही लागला. माईबाप 1 2 3 4 21 मिस कॉल बापानं पोरीच्या फोनवरती दिले पण दुर्दैव बापाचं पोरीचा फोन लागेना. नाईला झाला बापाचा. रात्रीच्या 11-11:30 वाजता बापानं सायकलीवरती टांग टाकली आणि वेलतुरा ते हिंगोली 41 किलोमीटर बाप पोरीच्या शोधा करता निघाला. पाहुण्या रावळ्याला विचारत होता, भेटेल त्याला विचारत होता, माझी पोरगी पाहिली का, माझी पोरगी पाहिली का.
दुर्दैव आहे बापाचं, पोरीचा शोध लागेना. नाहीला झाला बापाचा. पाट 5 साडेपाच वाजता बाप माघारी आला. सायकल अशी दारासमोर फेकली आणि घरात जाऊन एका खांबाला टेकून पायात मुंडक घालून तो बाप हमसून दुमसून रडू लागला. पण रडता रडता पहाटे 5 साडेपाच वाजता त्या बापाच्या फोनवरती त्याच्या पोरीनं व्हॉट्सअपला एक फोटो पाठवला. देवा, बापानं फोटो लोड करून पाहिला तर त्या पोरीनं आपल्या बापाच्या फोनवरती स्वतःच्या लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट पाठवलं होतं. अरे 2 दिवसावरती लगीन आलंय, दारात एकराचा मंडप टाकलाय आणि हजारो लोकाला घरी जाऊन ज्या बापानं पोरीच्या लग्नाचं आमंत्रण दिलंय, भरल्या मंडपातून माझी पोरगी निघून गेली, लोक उद्या या बापाच्या तोंडावरती थुंकतील म्हणून त्या बापानं घरातला कासरा घेऊन घरासमोरच्या लिंबाच्या झाडाला गळपास घेतला. देवा, अरे माझा पती गेला, एकुलती एक पोरगी निघून गेली, लोक उद्या या आईला नाव ठेवतील. या भीतीनं त्या पोरीच्या आईनं घरातलं रोगरचं औषध घेऊन शेवटचा श्वास संपवला. त्या माय बापाच्या पच्च्यामध्ये 19 वर्षाचं पोरग आहे. त्यांना रात्रभर आईच्या बापाच्या प्रेतापाशी पोरग बसलं होतं आणि हमसून दुमसून आई ग म्हणून पोरग रडत होतं. कानाला हात लावून माफी मागून वाक्य बोलेल, माईबाप, अशी नालायक पोरं घरामध्ये जन्माला घालून इथं बसलेल्या माझ्या माय बापाला अंतकाळी जर मरणाच्या यातना भोगायला लागत असतील ना, तर महाराष्ट्रातली माझी माय वांज राहिलेली वाईट नाही. देवा, पुत्र जनी तो ऐसा जनी भक्त दाता या शूर, नाही तो बिचारी बांचबली की उजनी एकनूर. आज महाराष्ट्र पतनाच्या दिशेनं निघालाय तो केवळ आणि केवळ संस्काराभावी. विराट कोहली 22.5 फूट पडाला तर कोट्यावधी तरुण पोरं रात्रीच्या 12 वाजता उभं राहून त्याच्याकरता टाळी वाजवतात. विराट कोहली करता टाळी वाजवत असताना माझ्या भावानं कधीतरी विचार केला पाहिजे, राजा, आपला 75 वर्षाचा बाप वक्राच्या या बांधावून त्या बांधावरती आपल्या करता रणच काढतोय, त्या बापा करता आपण कधी टाळी वाजवली का? करंगडी कापली तर वेदना आम्हाला सहन होत नाही, पण शिजरची परिस्थिती येते त्यावेळेस ईदभर पोट कापून लेकराला जन्माला घालणारी आमची माय, त्या माई करता आम्ही कधी टाळी वाजवली का? काही प्रेम असतं आईचं लेकरावरती आणि किती प्रेम असतं लेकराचं आईवरती गड्या. अरे मेलेल्या माईच्या चितेला लेकरांना अग्नी डाग द्यावा आणि गागर घेऊन चितेभोवती पेऱ्या माराव्या, तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा जवळून चक्रा मारू नको, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या आईला विचारलंय असं का म्हणते ग? ताईचं उत्तर राहतं, महाराज माझ्या लेकराच्या अंगाला झालेला अग्निडाग मला सहन होत नाही महाराज. अहो, मेलेली आई जर लेकरावरती एवढं प्रेम करत असेल तर इथं बसलेली जिवंत माई लेकरावरती किती प्रेम करत असेल विचार करणं काळाची गरज आहे. आई, आजही तुम्ही कधी माहेराला जा, म्हातारी जिवंत असेल तर म्हातारी पिशवी रिकामी जाऊ द्यायची नाही. कांदे टाकती, बटाट टाकती, मिरच्या टाकती, लसूण टाकती, आई निघून जाऊ द्या, तुमच्या पिशवीत फरक पडल्याशिवाय राहत नाही. वस्तुस्थिती आहे. आजही बापाला फोन लावा, पोरीचा आवाज जरी बारीक आला, माहेरातला बाप 17 प्रश्न विचारतो, काय झालं पोरी, आजारी आहे का काय, जेवली नाही की काय, भांडण झालं की काय? बाप निघून जाऊ द्या, तुमच्या सासरात काही जरी झालं तर माहेरातून साधा फोन सुद्धा येत नाही. वस्तुस्थिती आहे. बाप बाप असतो, आई आई असते. म्हणून जन्मदात्या माई बापाच्या डोळ्यात पाणी येईल असं वर्तन करू नका गड्या. 55 लाखाचं कर्ज असू द्या माझ्या बापाच्या डोक्यावरती. उभ्या आयुष्यात मी माझ्या बापाला कधी रडताना पाहिलं नाही, पण पोरगी वाट लावताना रडला नाही असा बाप मला या महाराष्ट्राच्या मातीत शोधून सापडला नाही. पोरगी म्हणजे बापाचं काळीज असते देवा, काळीज. पोरीला पाहायला पाहुणे यावे आणि मग त्या बापाच्या जीवाची घालमेल बघावी. त्या बापानं कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही तो बाप देवाऱ्यासमोर जातो, देवाच्या चरणावरती नतमस्तक होतो, सांगतो देवा माहित नाही घरानं कसं आहे, माहित नाही पोरग कसं आहे, तुझ्या भरोशावरती दिलं बरं देवा, बरं वाईट झालं तर जिम्मेदार तू राहशील देवा. पोरीला वाट लावण्याचा प्रसंग जवळ यावा, काळ्या ढेकळावरती पाणी पडावं, तसा तो बाप पोरीला घट्ट मिठी मारतो. जायकवाडीच्या धरणाचे दरवाजे उघडावे तसा स्वतःच्या डोळ्याच्या अश्रूला वाट मोकळी करून देतो. म्हणून त्या जन्मदात्या माई बापाची सेवा करा, साधूची संगती करा, आणि ज्या नरदेहानं हा ठिकाणी नरदेह ज्या देवानं दिलाय, या देहातून त्या नरदेहाच्या ठिकाणी देवाचं भजन करा.
कळालं महाराज. तुम्ही म्हणता देवाचं भजन करा, साधूची संगती करा, माईबापाची सेवा करा, पण सांगा ना महाराज, तुमच्या देवाच्या भजनाला नेमकं लागतं तरी काय महाराज? सांगतात महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये, कही न लगे का भावाचे कारण, काही न लगे का भावाचे कारण, लगे का भावाची कारण, काही न लगे का भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाचे, तुका म्हणे आन विठोबाचे, करिता बरोबर दुरावचे दोरे, करता बरोबर दुरावचे दोरे. भावाची पुरी वावसी, भावाची पुरी भावाची भावाची पुरी वावसी, भावाची पुरी वावसी, भवाचे पुरे भावाचे पोरे भावाचे करिता बरोबर दुरावसे करता बरोबर दुरावसे लागतं ते केवळ आणि केवळ भवाची हे पुरी वहावे देवाचं भजन. तुका म्हणे खरी भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. देवाला भावानं शरण जा.
यथामती यथावकाशवाणीच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द जाण्याची शक्यता गेला असेल उदार अंतकरणाने मला माफ करा. जे जे काही चांगलं वाटलं असेल गुरुवर्यांचा आशीर्वाद समजून शिवा घरी घेऊन जा. या वयामध्ये धोतर घालून आम्ही तुम्हाला उपदेश करावा एवढा आमचा अधिकार नाही. गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे, आपल्या सर्वांचं प्रेम आहे. परिणाम महाराष्ट्र फिरण्याचा प्रयत्न करतो. कुणी माझ्या आईसारखं आजीसारखं, कुणी माझ्या वडिलासारखं आजोबासारखं. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं गुरुवर्यांच्या कृपा आशीर्वादाने आत्ता सध्या माझं वय फक्त 20 वर्ष चालू आहे. म्हणून चुकलं असेल उदार अंतकरणाने माफ करा. जे जे चांगलं वाटलं असेल बाबांचा आशीर्वाद समजून शिवा घरी घेऊन जा. जाता जाता एक शेवटची सूचना सांगतो, तिचं पालन करा. आता सध्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सोनी मराठी या चॅनलवरती कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार म्हणून नवीन मालिका सुरू झाली होती. यामध्ये महाराष्ट्रातल्या 7,500 कीर्तनकारापैकी भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांनी 36 कीर्तनकाराची निवड केली. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं गुरुवर्यांच्या कृपा आशीर्वादानं त्या कीर्तनकारामध्ये या कीर्तनकाराचा नंबर लागला आहे. येत्या 25, 26, 27 तारखेला 25, 26, 27 मार्च संध्याकाळी 6 ते 8 जी टॉकीज मनमंदिरा गजर भक्तीचा या वाहिनीवरती पुनश्च एकदा या कीर्तनकाराच्या कीर्तनाचं प्रेक्षेपण होणारे वेळ असेल. नक्की कीर्तन पहा. ठिकाणी अभंगाचा भाऊ धावत्या वेगामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा कधी येण्याचा योग आला मला लक्षात करून द्या. याच अभंगावरती यथोचित असं चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा नक्की प्रयत्न करेल. चारही गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य असतील, वाखारे महाराज असतील, आमच्या इकडे वाघमारे महाराज असतील, अतुलदादा असतील, सर्वांच्या चरणावरती दंडवत घालतो. आणि या कीर्तनाचं ज्यांनी प्रेक्षेपण केलंय 2050 मध्ये जरी तुम्हाला वाटलं आपलं कीर्तन कसं झालं होतं पाहावं, तर तुम्हाला यूट्यूबवरती ते कीर्तन ज्यांच्या अनुषंगानं पाहायला भेटणारे ते ज्ञानदीप लावू जगी या चॅनलचे सर्व आमचे परम मित्र, महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण सुरेशजी महाराज गावडे शास्त्री. एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. महाराजांच्या विशेष अशा नियोजनातून हे ठिकाणी कीर्तनाचं प्रेक्षेपण होतंय. महाराजांच्याही चरणावरती इकडे आमचे दत्ता महाराज मोठे असतील, संपत महाराज असतील, शंभू महाराज मोठे असतील, सर्वांच्या चरणावरती दंडवत घालतो. मोठे बाबा असतील, हिंगणीवरून आमचे कोळपे महाराज असतील, वाखारे महाराज, विशाल दादा, सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे सेवेकर त्यांची आवर्जून उपस्थिती. यादववाडीहून आमचे यादव काका असतील, सकाळी माझ्याबरोबर जे संगमनेरला होते, आताही मला कधी आले माहीत नाही, असे आमचे बाळासाहेब महाराज वाघ ज्यांचा मागून पाठिंबा आहे, त्यांच्याही चरणावरती दंडवत प्रणिपात करतो. सगळ्याचं नाव घेण्याजोगही पण वेळ भरपूर झालाय आणि त्यातली त्यात वयामानाने माझी काही नावं लक्षात राहत नाही, म्हणून सगळ्यांच्या चरणावरती दंडवत प्रणिपात करतो. आमचे कोळपे बाबा सगळ्यांना धन्यवाद देतो. पुन्हा कधी येण्याचा योग आला तर उत्तम चिंतन मांडण्याचा प्रयत्न करेल. त्याचं कारण आहे, सिस्टीम तर गोडच आहे, मी कधी काही बोलत नाही. त्याचं कारण आहे, आयुष्यात एकदाच सिस्टीमवाल्याला मी बोललो होतो, त्यांनी माझ्या माईकमध्ये करंट सोडला होता, तेव्हापासून सोडूनच दिलं बोलायचं. पण अतिशय गोड, एकदा टाळी वाजवा जोरदार दादा करता. उदात आमच्या संभाजी बाबाचं कीर्तन आहे, अतिशय सुंदर. बाबाच्याही चरणावरती दंडवत प्रणिपात करतो. आता आम्ही सुटलो, तुम्ही बघा आहे की नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे पुरे देवा कोणी उतरे. करा क्षमा तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पाया पैकी. करा क्षमा अपराध महाराज. नरदेव